याची संधी दिली. त्याचबरोबर आपल्याला आत्तापर्यंत सिटीचे कार्यक्रम सिटीत व्हायचे, ग्रामीणचे ग्रामीण व्हायचे, पण आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गोष्टी ग्रामीण आणि शहर पोलीस हे आम्ही एकत्रित करत आहोत आणि त्याची सुरुवात मला वाटते छान सुरुवात आपण या पोलीस पाटलांच्या मेळाव्याने केलेली आहे. आपलं खूप अभिनंदन. आपण सर्वजण खूप महत्त्वाचे घटक आहात पोलीस मशिनरीचे. आमच्या सिटीमध्ये मला वाटते 17 का 18, मला वाटते किती 18 आहेत ना, 18 आपली मंडळी आहेत. तर बाकी सगळेजणं पण आणि ते पण पोलीस पाटील म्हणजे पहिलं पिक्चरमधून आम्ही बघितलेलं आणि तो फार स्ट्रॉंग आणि म्हणजे असं पोलीस पाटलांनी एकदा सांगितलं म्हणजे सगळं म्हणजे खूप जुने आम्ही मराठी पिक्चर बघितलेले, तुम्ही लोकांनी पण सगळे बघितलेले असाल. तर आज एवढ्या सगळ्यांना भेटून खूप छान वाटते. आपल्या सगळ्यांनी एवढे अधिकारी बघितलेले आहेत, SP, IG, CP, आणि आपल्यांनी एवढी सरकार आपण बघितलेली आहेत. तर मला वाटतं मार्गदर्शन करायला आपणही बरंच मार्गदर्शन गव्हर्नमेंटला आणि डिपार्टमेंटला करू शकता. माझे फक्त 2च गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. आपल्या ज्या प्रायोरिटीज आहेत ती आपली प्रायोरिटी मी आपल्याला फक्त सांगतो. कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन मी आपल्याला करू इच्छित नाही, कारण आपण ऑलरेडी खूप सर्वजण एक्सपिरियन्स आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कुंभमेळा जो येणार आहे 2026ला ध्वजारोहण होईल आणि नंतर त्याचं 2027ला मुख्य पर्वण्या होतील. तर त्याच्यामध्ये ज्या प्रकारे प्रयागराजमध्ये आपण बघितलं मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली, तर ह्या सारखीच आपल्या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि सर्व जे रूट्स आहेत ते सर्व रूट्स जे आहेत ते नाशिक ग्रामीण जिल्ह्यामधून नाशिक शहरामध्ये तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये येतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची भूमिका जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. पार्किंग स्लॉट्स कुठे असणार आहेत, रूट्स काय असणार आहेत, या सगळ्याचं नियोजन हे आम्ही सर्वजण करत आहोत. कलेक्टर, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, डिव्हिजनल कमिशनर, कॉर्पोरेशन कमिशनर, SP, IG सर्वजण करत आहेत. पण शेवटी आपल्या प्रत्येक गावामध्ये जे लोक बाहेरून येतील, ज्यांची मुवमेंट आपल्याकडे होईल, व्हेकल्सची मुवमेंट होईल, काही जणांच्या इकडे पायी मुवमेंट होईल, तर ती खूप मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर असणार आहे. तर त्याच्यासाठी आपणही तयारी करा. आपल्या सगळ्यांचा फीडबॅक जो आहे हा खूप वेलकम राहील. आपल्याला काय करायला पाहिजे, कारण आपल्या गावामध्ये जी परिस्थिती आहे, जे रोड्स आहेत, हे आपल्याला सगळ्यांना आमच्यापेक्षा खूप जास्त चांगले माहिती आहेत. त्यामुळे आपण तयारी ही सुरू करून टाकू. नंबर 2चा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडे आत्ता एक महत्त्वाचा ड्राईव्ह चालला आहे. युनियन होम मिनिस्टर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा तो ड्राईव्ह आहे आणि तो पूर्ण देशामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये आणि प्रत्येक गावात आणि शहरामध्ये तो पोचावा अशा प्रकारचे प्रयत्न पोलीस विभाग करत आहे. तो ड्राईव्ह म्हणजे नार्कोटिक्स, ड्रग्सच्या विरोधातला ड्राईव्ह. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. आपल्याला बॅनर्स आपण बघितले असतील, काही मीडियामध्ये आपण बघितलेलं असेल. तर हे आपण सर्वजण ह्या सहभागी व्हा. आम्ही सिटीमध्ये आमचा जो गणेश उत्सव आहे त्या गणेश उत्सवाला पण आम्ही ती पोलिसांतर्फे ती थीम म्हणजे प्रत्येक मंडळाला एक जरी बॅनर लागलं तरी खूप जणांपर्यंत आपल्याला हे नार्कोटिक्सचे काय दुष्परिणाम आहेत ड्रग्सचे, आणि जर आपल्याला कुठे ड्रग्स विकताना दिसले तर आपण पोलिसांना संपर्क साधावा आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कारण जोपर्यंत आपण एकत्र कारवाई करणार नाही तोपर्यंत या प्रॉब्लेमचं समूळ आपण करू शकत नाही. मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी CP व्हॉट्सॲपचा आम्ही एक संकल्पना लॉन्च केलेली आहे आणि CP व्हॉट्सॲपला एक मेसेज आला होता की आमच्याकडे ड्रग्ज मिळत आहेत, आणि त्याच्यावर आम्ही एक रेड केली आणि आम्हाला MD वगैरे ह्याचा साठा आम्हाला मिळाला. त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडून फीडबॅक येणार नाही आणि आपल्या मार्फत हा मेसेज जोपर्यंत गावागावात जाणार नाही की जिकडे आपल्याला ड्रग्स दिसत आहेत तिकडे ते ठेचले पाहिजे, तर हे आपल्याला ह्या ड्राईव्हमध्ये आपण सहभागी व्हा. मला वाटते आपण 2 प्रायोरिटीज मी माझ्यातर्फे देतो. बाकी SP साहेबांनी बऱ्याचशा आपल्याला त्याच्यामध्ये त्यांच्या सूचना असतील. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही शेवटची आपल्याला जेवणाची वेळ झालेली मला माहिती आहे आपल्याला,
तर शेवटची गोष्ट की जे गोष्टी आमचं प्रॉपर कोऑर्डिनेशन आहे, SP ग्रामीण असेल, CP नाशिक असेल, IG असेल, जे इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे ते शहराला लागू आहे आणि जे आम्ही काही बोललेलो आहे ते त्यांच्याकडे लागू करतात. त्यामुळे त्यांनी ज्या एज्युकेशन स्कूल्स कॉलेजेसला तुम्ही एक पत्र दिलेलं होतं ते मी त्यांना सांगितलं, जसं SPनी लिहिलेलं आहे आम्ही वेगळं पत्र द्यायची पण गरज नाही, तेच आमचं पत्र समजून तुम्ही इम्प्लिमेंट करून टाका. त्यामुळे SP नाशिक ग्रामीण बाळासाहेब, इतर सर्व पोलीस दलातील अधिकारी, बंधू भगिनी आणि पोलीस दलाशी निगडीतच आणि गाव पातळीवर आमचं काम सोपं करणारे, सुलभ करणारे पोलीस पाटील बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. SP साहेबांनी आगामी सण उत्सव आणि स्थानिक येणाऱ्या निवडणुका या अनुषंगानं पुन्हा एकदा आपल्या कर्तव्याची उजळणी होण्यासाठी, तुमच्या आमच्यामधलं समन्वय साधण्यासाठी म्हणून ही कार्यशाळा किंवा हा एक सुसंवाद आयोजित केला आहे. त्याकरता मी त्यांचं अभिनंदन करतो. आपल्यामध्ये एक प्रश्न आपल्याला जस्ट विचारतो की आपल्यामध्ये 25 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून पोलीस पाटील आहेत असं कोणी आहे का? अरे वा, भरपूर आहे. नाशिक पाटलाचा जिल्हा दिसतोय. ठीक आहे. आणि 5 वर्षापेक्षा कमी पोलीस पाटील म्हणून कर्तव्य करत असणारे असे काही आहेत का? ठीक आहे. मित्रांनो, आता जे जुने पोलीस पाटील बांधवांनी हात वर केला ते आपल्याला सांगू शकतील, विशेषतः नवीन आमच्या पोलीस पाटील बांधवांना. 25 वर्षापूर्वी आपलं काम करणं पोलीस पाटील म्हणून खूप सोपं होतं. पोलीस या पदाचा म्हणजे पोलीस या शब्दाचा आणि पोलीस पाटील ह्या शब्दाचा एक वेगळा दबदबा गावामध्ये होता. गावातली माहिती सगळ्यात अगोदर पोलीस पाटलाला मिळायची आणि पोलीस पाटलामार्फतच पोलीस स्टेशनला मिळायची. परंतु आता सोशल मीडिया, मोबाईल, फास्ट कम्युनिकेशनमुळे सर्व गोष्टी कदाचित तुम्हाला आणि आम्हाला कळण्याच्या आधी नको त्या लोकांनाही कळतात. बरोबर आहे ना? त्यामुळं आपलं काम जास्त जागरूक राहण्याचं पण आहे. आपल्याला मानधन किती मिळतं कोणी सांगू शकेल? 15? पूर्वी किती मिळायचं? 300 रुपयापासून सुरुवात. कारण त्या काळापासून मी नोकरी करतो त्यामुळे मला माहिती आहे की 300 रुपये, 1200 रुपये वगैरे होतं. 300, 500, 800, बरोबर, 300, 500 पासून सुरुवात होती. दुसरं मला आपल्या म्हणजे बाकी तर कर्तव्याचे आपल्याला माहिती आहे, आपण अनेक वर्षापासून काम करताय. आता SP साहेबांनी आणि बाकीच्यांनी आपलं मार्गदर्शन केलं असेल. फक्त आपल्या पदाचं एक महात्म्य मी आपल्याला सांगू इच्छितो. पोलीस पाटील हा जो शब्द आहे ना, त्या 2 शब्द आहेत, पोलीस आणि पाटील. म्हणजे तुम्ही अर्धे पोलीस आहात आणि अर्धे गावचे पाटील पण आहात. त्यामुळे तुम्ही आमच्या आणि गावकऱ्यांचा मधला दुवा आहात. त्यामुळे आपण पोलिसाचे काम केलं पाहिजे. वेळ आली तर गावचा प्रमुखानं, जसं गावचा मुखिया किंवा प्रमुखानं जसं थोडंसं आपल्या अधिकारामध्ये काही गोष्टी वडीलकीच्या नात्यानं सांगणं, थोडंसं गोड बोलून, थोडंसं दम देऊन सांगणे अपेक्षित आहे. पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथं पोहोचेपर्यंत ती खिंड लढवणं बाजीप्रभूसारखी, पण ती परिस्थिती तुमच्या ताब्यात राहील, तुमच्या कंट्रोलवर राहील, ही काळजी घेणं पण आपलं कर्तव्य आहेच. बाकीची कर्तव्य कायदेशीर काय आहेत, पुस्तकात काय ते मी सांगत नाही. परंतु पोलीस पाटील शब्दातच पोलीस पण आहे आणि पाटील पण आहे. त्यामुळे आपण ह्या पदाला न्याय द्यावा अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. पूर्वीच्या काळात वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या त्याच घरातल्या पाटील असायचा पोलीस पाटील. म्हणजे तो कोणत्या जाती धर्माचा असा संबंध नव्हता, फक्त तो पोलीस पाटील ज्या घरात आहे ते यायचं. कारण त्या प्रमाणात एकेकाळी तो ठसा आणि तो एक वचक होता. तो तसाच वचक आपणही क्रिएट करावा आणि कुठलंही आपल्या पद तर मिळतं, निवडीच्या मार्फत पद मिळतं, परंतु त्याचं चीज करणं हे आपल्या हातात आहे. ते आपण आपल्या गावामध्ये आपण करावं, आपल्या गावातली एकी. कारण शेवटी काय आहे की काही जरी झालं तरी शेवटी गाव हे आपलं मूळ आहे. आपल्या भारताच्या समाजाचं मूळ हे गाव आहे. गाव चांगलं राहिलं तर गावाची प्रगती होईल, गावाची प्रगती झाली तर तालुक्याची, जिल्ह्याची आणि
पर्यायाने समाजाची, तुमची, आमची, देशाची प्रगती होणार आहे. त्यामुळे आपलं गाव हे निरोगी राहील. निरोगी म्हणजे कोणताही गुन्हेगारी वृत्ती, विनाकारण जे काही विष पसरवण्याचा आजकाल प्रयत्न होतात ते आपल्या गावात किंवा राहणार नाही. ह्याचा तुम्ही प्रयत्न करा, आम्हाला साथ द्या अशी मला ही आपली विनंती आहे. दुसरं, आपल्याला मानधनाचं मी आता मगाशी विचारलं, मानधनचा अर्थ कोण सांगेल का? मानधन आणि पगारमध्ये फरक काय? मानाचं धन मानधनामध्ये आधी मान आहे आणि मग धन आहे. त्यामुळे तुम्ही मानाचा विचार करा. गावामध्ये बाकी 1000 लोकसंख्या असेल, 12,000 असेल, 10,000 असेल, 2,000 असेल, वाडी असेल, पण पोलीस पाटील म्हणजे की पहिला मान तुम्हाला आहे. त्यामुळे हे मान आहे आणि मानाच्या अनुषंगाने आलेलं धन आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू नका. कारण आपलं उपजीविका आपण पोलीस पाटील होण्याच्या अगोदर पण होती, नंतरही असेल. त्यामुळे हे मानाचं धन आहे आणि तुम्हाला तो मान आहे. त्या मानाचा, त्या पदाचा रुतबा, त्या पदाचा रुबाब, त्या पदाला न्याय द्यायचं आपण काम करूया. तुम्ही आणि आम्ही आपण एकच घटक आहोत. आपण असं म्हणतात की प्रत्येक पोलीस हा गणवेशातील नागरिक आहे. प्रत्येक पोलीस हा गणवेशातील नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील पोलीस आहे. आणि तुम्ही या दोन्हीचं कोऑर्डिनेशन आहात. तुम्ही म्हटलं तर पोलीस पण आहात, म्हटलं तर नागरिक पण आहात. आणि म्हणून तुमची जबाबदारी जास्त पडते. विशेषतः आगामी सण, आगामी निवडणुका आणि सध्या जे दुर्दैवानं विनाकारण काही अपप्रवृत्ती वाढल्या आहेत. सोशल मीडिया नावाचा एक महाभयानक राक्षस आपल्यामध्ये आता आजकाल आला आहे. कोणी कुठंतरी बसतं, काहीतरी लिहितं आणि काहीतरी पोस्ट करतं आणि विनाकारण आपल्या गावचं वातावरण खराब होतं. माझी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की बाकी कुठेही काही होऊ दे, किंवा माझं गाव, माझ्या गावात काय होणार नाही एवढी जर का आपण काळजी घेतलात. सुदैवानं इथं मोठ्या प्रमाणात भगिनीसुद्धा आहेत, पोलीस पाटील आहेत. तुम्ही पण थोडंसं पाटलिणीचा धाक ठेवला पाहिजे. तुम्ही पण जे कोण चुकेल गावामधलं त्याचं कान धरलं पाहिजे. समजा ऐकण्यातला नसेल तर कृपा करून, आजकाल मोबाईलमुळे इतकं सोपं झालं की तुम्ही माहिती आम्हाला देऊ शकता. तुम्हाला पूर्वीच्या काळात जुने पोलीस पाटील सांगतील, माहिती देण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागायचं किंवा गावात फोन नव्हता किंवा फोन करायला गेलं की समजायचं की कुणीतरी माहिती कुणी दिली. आजकाल मोबाईल सगळ्यांच्याकडे आहेत. त्यामुळे आपण घरात बसून सुद्धा तुम्ही माहिती आम्हाला देऊ शकता. तुमच्या बीट अंमलदारांना, तुमच्या पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना, आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स पण पोलीस स्टेशन निहाय असतील, आपण माहिती द्या. आणि आपण सगळ्यात पहिलं करतोय, आपण माहिती द्या. आपली माहिती जेवढ्या लवकर आम्हाला मिळेल तेवढ्या लवकर आमचं पोलीस स्टेशनचं, तुमचा स्टाफ तिथं लवकर पोचेल आणि ती परिस्थिती हाताळली जाईल. दुसरं, माहिती पोचून पोलीस स्टेशनचं स्टाफ तिथे येईपर्यंत ते खिंड लढवायचं काम आपण करावं. तर आपण करतच आहात. आपण अजून चांगल्या रीतीने करा. माझ्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या सर्व सणासाठी, निवडणुकासाठी सर, हा कार्यक्रम 11 वाजेपासून सुरू झालेला आहे. 11 वाजेपासून तर 1:30 वाजेपर्यंत आपण यांना कार्यशाळेमध्ये थांबवण्यासाठी काम करत असेल आणि पोलिसांचं ध्येय सुद्धा तेच असेल, तर एकाच ध्येयाने प्रेरित होऊन आपण वेगवेगळ्या दिशेने जाण्यापेक्षा एकत्रितपणे आपल्याला गावाच्या शांततेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी काम करता येईल का, या उद्देशाने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2 कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. एक कार्यशाळा ह्या 4 डिव्हिजनची या ठिकाणी आहे आणि उद्या मालेगाव या विभागातील 4 डिव्हिजनच्या सर्व पोलीस पाटलांची कार्यशाळा ही मालेगावमध्ये होणार आहे. आपणा सर्वांना सकाळपासून सुरू असणाऱ्या या कार्यशाळेमध्ये सर्व कायद्याविषयी, आपल्या उद्देशाविषयी, आपण पोलीस पाटील म्हणून काय अपेक्षित आहे याविषयी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मी ते पुन्हा सांगणार नाही आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की गाव पातळीवर गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी आम्ही समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत, परंतु तुम्ही त्याचे प्रमुख आहात. गावात तुमचा जन्म झालेला आहे. गावातल्या इन्स अँड आउट सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. ज्या गोष्टी भविष्यात घडणार आहेत आणि त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार आहेत, त्या गोष्टी घडण्यापूर्वी आमच्यापर्यंत येणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या घटनेमधले खरं सत्य हे आमच्यापर्यंत येणं आवश्यक आहे. आवश्यक असणारे साक्षीदार, आवश्यक असणारे पंच, ही योग्य पंच निवडण्याची कामगिरी ही तुम्हाला करावं लागणार आहे. गुन्हेगार हा त्याच्या शेवटच्या डेस्टिनेशनला म्हणजे शिक्षा लागण्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही एकत्रितपणे असेल तर निश्चितपणे आपल्या गावामधली गुन्हेगारी थांबेल. गावामध्ये येणाऱ्या नवीन लोक, नवीन फिरस्ता, नवीन गोष्टी या सर्वाबाबत आपल्याकडे 7 रजिस्टर आहेत. तसे 12 रजिस्टर आहेत, परंतु 7 रजिस्टर
हे आपल्याला मेंटेन करायचे आहेत. या सर्व गोष्टी मेंटेन केल्या तर गावाचा आरसा ह्या रजिस्टरच्या रूपाने आम्हाला पाहता येईल आणि गावामध्ये कुठलीही घटना हे घडणं शक्य होणार नाही. कारण आपण बघितलं असेल की आपण सर्वत्र CCTVचं जाळं तयार करतो आहोत. CCTV मॅपिंग सध्या सुरू आहे आणि या माध्यमातून संपूर्ण जिल्हा CCTVच्या सर्व्हेलन्स खाली आणतो आहोत. याच्याबरोबरच जनसंवाद अभियान हे जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये एक अंमलदार हा एक गाव एक अंमलदार ह्या मोहिमेअंतर्गत तुमच्याबरोबर समन्वय ठेवण्यासाठी दिलेला आहे. या अंमलदारांनी प्रत्येक गावाचे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येक गावातील महिला, मुलं, मुली आणि वयोवृद्ध सर्व क्षेत्रातील लोक, राजकीय क्षेत्रातील लोक असतील, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, या सर्व क्षेत्रातील लोकांना, चांगल्या लोकांना त्याच्यामध्ये समावेश होणं अत्यंत आवश्यक आहे. साधारणतः 200 ते 500 लोकांचा समावेश या व्हॉट्सअप ग्रुपवर असावा. या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठलाही राजकीय मेसेज न करता गावाच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी आणि त्या ठिकाणचा गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्याला सातत्याने इन्फॉर्मेटिव्ह मेसेज त्याच्यावर टाकायचे आहेत. ते मेसेज टाकताना सायबर संदर्भातील असतील, रस्ते सुरक्षा संदर्भातले असतील, महिला व मुलींच्या छेडछाडी संदर्भातले असतील किंवा इतर महत्त्वाचे मेसेज ज्यामध्ये ड्रग्ज आणि व्यसनापासून दूर राहण्यासंदर्भातले महत्त्वाचे मेसेज याच्यावर आदानप्रदान केलं जाईल. आपल्या गावातील चोरीमिरी झाले असेल, मिसिंग झाले असेल, गुन्हेगाराचा काही चेहरा आपल्याकडे आला असेल त्याची माहिती पूर्ण जिल्ह्यामध्ये पसरण्यासाठी हे जनसंवादचे ग्रुप तयार केलेले आहेत आणि साधारणतः 5 ते 8 लाख लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनसंवाद ग्रुपवर जोडण्यात आलेलं आहे. भविष्यामध्ये याची संख्या वाढवण्याचा संकल्प आहे. तुमच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही आहे. त्यामुळे आपण या जनसंवाद ग्रुपवर मॅक्झिमम लोकांना आणि चांगल्या लोकांना समावेश करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ह्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 10 लाख लोक जर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेले तर त्यांना दैनंदिन कामामध्ये ज्या ज्या अडचणी येत आहेत, पोलीस स्टेशनच्या कोणत्याही अडचणी असतील किंवा गाव पातळीवर त्यांना काही इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल, ती सगळी माहिती ह्या ग्रुपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकते आणि आमची कुठलीही मेसेजेस असतील, रुमर्स पसरत असतील ते दूर करण्यासाठी आम्हाला जर एखादा मेसेज द्यायचा असेल तर आमचा मेसेज या 10 लाख लोकांपर्यंत सहजपणे पोहोचेल आणि हे लोक गावामधले मुख्य लोक असल्यामुळे इतर लोकांना त्यांच्याकडून सहजपणे माहिती जाईल आणि जेणेकरून 30 ते 40 लाख लोकांपर्यंत आमची माहिती सहजपणे एका क्लिकवर पोहोचावी हा उद्देश ह्या जनसंवाद ग्रुपच्या माध्यमातून आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु माननीय IG साहेब आणि इतर सर्व हे आपल्याला सातत्याने या बाबतीमध्ये मार्गदर्शन इथं आल्यानंतर करणार आहेत. त्यांचेही या बाबतीमधला अनुभव दांडगा आहे. सर्व जिल्ह्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. आपल्याकडे काही ठिकाणी चोरीमारी, घरफोडी अशा घटना घडतात. अशा घटना घडताना त्या गावामध्ये बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणात दहशत पसरते. आता तुम्ही बघितलं असेल की सायकडेच्या भागामध्ये, सिन्नरच्या भागामध्ये किंवा इतर निफाडच्या भागामध्ये काही ठिकाणी चोऱ्यामाऱ्या झाल्या, घरफोड्या झाल्या, त्याच्यामध्ये मारापिटी झाली होती. त्याच गावातील काही लोकांनी तिथलीच गावाची घराची रेकी करून त्याच लोकांच्या घरी जाऊन जेवण केलं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जाऊन घरफोडी केली. अशी परिस्थिती असताना आपल्याकडे किमान असे फिरस्ती लोक कोण आहेत की ज्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचं, स्टेट गव्हर्नमेंटची मोठी मोठी कामं चालू आहेत, त्याच्यामध्ये काम करणारे बाहेरच्या जिल्ह्यातील, बाहेरच्या राज्यातील लोक येऊन राहिलेले आहेत. अशा लोकांचं व्हेरिफिकेशन कोणी केलेलं आहे, अशा लोकांचे ठेकेदार कोण आहेत, त्यांचे डिटेल्स काय आहेत, त्यांचे आधार कार्ड आहेत का, त्यांचे कोण असे साक्षीदार आहेत की जे त्यांची जबाबदारी घेऊ शकतात. या सगळ्या बाबी आम्ही पोलिटिशियनला करायला सांगितलेल्या आहेत. पण पोलिटिशियन हे तुमच्याशिवाय करू शकणार नाही. तुम्हाला त्यामध्ये सहकार्य करणं अपेक्षित आहे. अशी लोक जे तुम्हाला वाटतं की संशयास्पद आहेत अशा लोकांची माहिती तात्काळ बीट अंमलदार किंवा जनसंवाद अभियानचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचवणं हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला निश्चितपणे ह्या लोकांच्या बिमोड करता येऊ शकतो, गुन्हेगारी कमी करण्यामध्ये मदत होऊ शकते. मी माननीय IG सरांचं स्वागत करतो आणि आत्तापर्यंत ज्या ज्या माहिती सांगितलेली आहे ती माहितीच्या आधारे आपल्याला आजच्या ह्या प्रशिक्षणाचा खऱ्या अर्थाने जर आपण ह्यातले टेक अवे चांगल्या गोष्टी घेऊन गेलो तर निश्चितपणे आपल्याला प्रत्येक गावामधल्या पोलीस पाटलांच्याकडून येणारे इलेक्शन्स